आज महापरिनिर्वाण दिन। महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मुंबईत आता भीम अनुयायी मोठ्या संख्येने दाखल झालेत। शिवाजी पार्कवर आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी आहे। थोड्याच वेळात राज्यपाल देखील चैत्यभूमीवर दाखल होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल होणार आहे। महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं राज्यात ड्राय डे देखील जाहीर करण्यात आलेला आहे। तर शिवाजी पार्कवर आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळते। अगदी पहाटेपासूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी उसळलेली आहे। महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ही भीम अनुयायी यांची ही गर्दी पाहतोय। दादर परिसरामध्ये अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने आता राज्यभरातून भीम अनुयायी दाखल झालेले आहेत। थेट जातोय चैत्यभूमीच्या परिसरामध्ये मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहे। मीनाक्षी, महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मुंबईत भीम अनुयायी मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत आणि अगदी पहाटेपासूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे। नक्कीच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि या निमित्तानं आपण पाहतोय मागच्या आठवडाभरापासूनच दादरच्या या संपूर्ण चैत्यभूमी परिसरामध्ये महापालिकेच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आलेली पाहायला मिळत आहे। आपण पाहतोय की थोड्याच वेळामध्ये राज्यपाल CP राधाकृष्णन हे या ठिकाणी दाखल होतील। त्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे हे तिघेही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आपण पाहतोय की चैत्यभूमी परिसरामध्ये सध्या महापालिकेच्या वतीने या ठिकाणी संपूर्णतः ही तयारी करण्यात आलेली आहे। चोख व्यवस्था जी आहे ती इथे येणाऱ्या अनुयायी यांच्यासाठी व्यवस्थित दर्शन घेता यावं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी लाखो अनुयायी जे आहेत ते गर्दी करून राहतात आणि त्यांच्यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। खरं तर आपण पाहिलं तर अगदीच थोड्या वेळा नंतर या ठिकाणी CP राधाकृष्णन राज्यपाल हे दाखल होतील आणि त्यांच्या पाठोपाठच राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्यासोबतच उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते देखील उपस्थित राहणार आहे आणि चैत्यभूमीमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळतील। दुसरीकडे आपण पाहतोय की आजच्या दिवसाला मोठ्या प्रमाणामध्ये अनुयायी जे आहेत, भीम अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी मोठी गर्दी करतात आणि त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाने चोख व्यवस्था जी आहे ती केलेली आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की रेल्वे प्रशासनाने देखील आजच्या दिवसासाठी विशेष गाड्या ज्या आहेत, लोकल गाड्या ज्या आहेत त्या देखील सोडलेल्या आहेत। त्यामुळे एकूणच मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी भीम अनुयायींची जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। शुभ मीनाक्षी, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।